व्याकरण बघणार आहे, त्यामध्ये नाम व नामाचे प्रकार. तर तुम्हाला नामाची व्याख्या माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो? जर माहित असेल तर सांगा बरं. नामाबद्दल विशेष माहिती सांगायची आपल्याला. बर, व्हेरी गुड. आणि त्यामध्ये नामाचे प्रकार पडतात. तर ते नामाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार काय असतो? तो सामान्य नाम. आणि दुसरा आहे तो विशेष नाम. तिसरा आहे भाववाचक नाम. धातू साधित अजून कोणते राहिले? नमस्कार मित्रांनो, आज आपण व्याकरण हा घटक अभ्यासणार आहोत. तर मागील तासिकेला आपण नाम म्हणजे काय ते शिकलो आहे. तर नाम म्हणजे काय? तर आपण एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. तर आपण नामाचे प्रकार सर्वसाधारण नामाचे 4 प्रकार पडतात. एक सामान्य नाम, दुसरं विशेष नाम, तिसरं म्हणजे भाववाचक नाम आणि चौथं म्हणजे हे आपण साधित नाम. तर सामान्य नाम म्हणजे एका जातीच्या पदार्थातील गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते त्याला काय म्हणतात? सामान्य नाम. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे का? गाय, पर्वत इत्यादी. आता विशेष नामामध्ये काय आहे? जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीच्या व प्राण्याच्या किंवा वस्तूच्या उल्लेख करून देतात त्या नामाला काय म्हणतात? विशेष नाम असे म्हणतात. तुम्हाला त्याबद्दल काही उदाहरण सांगता येईल का मुलांनो? तुम्हाला काही उदाहरण सांगता येईल का त्याबद्दल? सारांश, चैतन्य इत्यादी. तर भाववाचक तिसरं नाम जे आहे ते भाववाचक. ज्या नामामध्ये प्राण्यांमधील गुणांचा बोध केला जातो अशा त्याला भाववाचक असे नाम म्हणतात. तर त्यामध्ये तुम्हाला उदाहरण माहिती आहे का? तर त्या उदाहरणामध्ये शौर्य, गोडवा, तिखट इत्यादी असे उदाहरणं आपल्याला